तुमच्या चेहऱ्यावर नेहमी जो असतो स्मित हर्ष तसेच जावो तुमचे हे नवीन वर्ष. मेहनतीने सचोटीने तुम्ही घेत जे आहात मेहनत आणि तुमची जी आहे इच्छा त्या पूर्ण होवोत ह्याच 2026च्या तुम्हाला शुभेच्छा. ठीक आहे. आता आपण हे नवीन वर्ष सुरुवात करतोय तर ह्या नवीन वर्षाची जी कॅलेंडर पद्धती आहे ती कोणत्या प्रकारची कॅलेंडर पद्धती आहे आणि आपण का बरं 1 जानेवारीपासूनच वर्षाची सुरुवात करतो. प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आहेत, परंपरा आहेत, त्याच्यानुसार मांडणी करतात. पण आपण जर तारखेचा वगैरे हिशोब बघितला तर ही तारीख केव्हापासून आणि कुठून रूढ झाली आणि आपण जी पद्धती वापरतो कॅलेंडरची ती कॅलेंडर पद्धती कोणती आहे. कोणाला माहिती आहे? नाही, मला माहिती आहे, भरपूर जणांना माहित नसेल किंवा असेल. पण तुम्हाला सांगू इच्छितो की याची सुरुवात ही रोममध्ये झाली. रोमचे तिथे एक जुलियस रॉजरी नावाचा राजा होता, जुलियस सीझर नावाचा राजा होता, ज्यांनी इसवी सन पूर्व 42च्या दशकामध्ये याची सुरुवात केली. आणि त्यावेळेस रोममध्ये मार्चमध्ये नवीन वर्ष सेलिब्रेट केलं जायचं. पण त्यांच्याकडे एक जेनस नावाचा देव होता म्हणून जेनस वरून 1 जानेवारी ह्या वर्षाची सुरुवात झाली. नंतर 1582ला एक राजा आला तिथलाच रोमचा. त्याला वाटलं की आपल्या जुन्या जुलियन कॅलेंडरमध्ये चुका आहेत तर ह्या चुका आपल्याला दुरुस्त करणं आहे. मग त्याने त्या चुका दुरुस्त करून त्याच्यानंतर 1582 जो पोप ग्रेगरी 13 राजा होता, 13 नंबरचा, त्या पोप ग्रेगरीने त्याच्यामध्ये सुधारणा केली. मग तेव्हापासून ग्रेगरियन कॅलेंडर कोणतं कॅलेंडर वापरतो आपण हे जे नवीन वर्षाचं आहे ग्रेगरियन कॅलेंडर, याच्यापासून आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो. अमेरिका असेल, इजिप्त असेल, भारत असेल, त्यांच्या जर विचार केला तर नवीन वर्षाच्या पद्धती वेगळ्या आहेत. पण कॅलेंडर सगळीकडे रूढ झालेलं आहे, सगळ्यांनी हे स्वीकारलेलं आहे. तर ती जी पद्धती आहे तर कोणत्या पद्धतीवरून हे कॅलेंडर आहे मग ग्रेगरियन कॅलेंडरच्या नुसार आपण काय करतो नवीन वर्षाच्या तारखा महिने हे जे आहेत आपण त्याचं शेड्यूल लावतो आणि दरवर्षीप्रमाणे आपण वर्ष हे नवीन वर्षापासून सेलिब्रेट करत असतो. ठीक आहे.